श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर उद्या आहे नवरात्रीतली 8वी माळ, जिला आपण अष्टमी सुद्धा म्हणत असतो. तर उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरच्या घरी हवन कसा करायचा आहे, त्यासोबतच हवनामध्ये देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अशी एक कोणती वस्तू तुम्हाला त्या हवनामध्ये टाकायची आहे. आणि त्यासोबतच जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेले असतील आणि अष्टमीच्या दिवशी तुमचे 14 पाठ जर पूर्ण होत असतील तर त्याची सांगता कशा प्रकारे करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, नवरात्रीचे आता दिवस संपत आलेले आहेत आणि उद्याच्या दिवशी 8व्या दिवशी म्हणजे 8व्या माळेला आपण अष्टमी साजरी करत असतो. आपल्या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरच्या घरी हवन करून त्याच्यासोबतच कन्यापूजन सुद्धा उद्या आपण करत असतो. तर पहा, नवरात्रीमध्ये घटस्थापना झाल्यानंतर संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीच्या पाठाला तुम्ही सुरुवात केलेली असेल तर हे आता पाठ जे आहेत तर ते उद्या पूर्ण होतील. तर उद्याच्या दिवशी 14 पाठ तुमचे पूर्ण होतील आणि तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये हवन करायचं आहे. हवन करण्याला खूप विशेष महत्त्व आहे. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, हवन केल्यामुळे घरामध्ये सगळी जी काही नकारात्मकता असते तर ती दूर होते, वास्तुदोष जे असतील तर ते दूर होतात आणि आपल्या घरावरती किंवा आपल्या कुटुंबावरती देवीचे कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतात. देवीला प्रसन्न करून घेण्यासाठीची अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे. तर आता तुमचा जर समजा पाठ सुरू असेल आणि जर तुम्हाला मध्येच काही अडचण आलेली असेल, मासिक धर्म आलेला असेल, तर त्यांनी काय करायचं आहे, दुर्गा सप्तशतीचे पाठ जे आहेत तर ते तुम्हाला तुमचे हे जे दिवस आहेत तर ते तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि पुढे तुम्हाला तुमचे दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू ठेवायचे आहेत. तर तुम्हाला हे कोजागरी पौर्णिमेपर्यंत सुरू ठेवता येतील आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हवन करायचं आहे. हवन हा तुम्हाला करावाच लागतो. हवनाशिवाय तुमचे दुर्गा सप्तशतीचे पाठ हे पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला हवन हे करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ही जी सेवा आहे तर ती कोजागरी पौर्णिमेपर्यंत सुरू ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला हवन करायचं आहे किंवा मग त्याचे उद्यापन किंवा सांगता तुम्हाला करायची आहे. आता जर समजा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा उद्याच्या दिवशी एकच पाठ करणार असाल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हवनात्मक पठण करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हवनात्मक पठण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सांगता करायची आहे किंवा उद्यापन हे तुम्हाला करायचं आहे. तर आता उद्यापन करण्यासाठी तुम्हाला एखादी कुमारिका तुमच्या घरी बोलवायची आहे. कुमारिकेचं तुम्हाला पूजन करायचं आहे आणि तुमचा जो पाठ आहे, तुम्ही जो एक पाठ केलेला असेल किंवा तुम्ही जर 14 पाठ केलेले असतील तर त्याचं तुम्हाला उद्यापन हे करायचं आहे. तर तुम्ही 14 पाठ केलेले असतील तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुमारिका बोलवायची आहे आणि तिचं तुम्हाला पूजन हे करायचं आहे. संकल्पित दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण झालेले असतील तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे उद्यापन करावंच लागतं आणि त्या दिवशी तुम्हाला पूर्णाचे दिवे बनवून त्या ग्रंथाची देवीची आरती तुम्हाला करायची असते. त्याचबरोबर घटाला तुम्हाला पूर्णावरणाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आणि आरतीही करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये कुमारिकेला बोलवायचं आहे, तिला जेवण खायला द्यायचं आहे, तिचा मान सन्मान करायचा आहे. कुमारिका ही तुमच्या जर घरची असेल तरी सुद्धा चालेल, पण ती कुमारिका जी आहे तर ती 10 वर्षाच्या आतली असावी आणि तिचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे. बाहेरून तुम्ही मुलगी एखादी बोलावू शकता. तुमच्या घरामध्ये असेल तर तिची तुम्ही पूजा केली तरीही चालेल. त्यासोबतच तुम्हाला एखाद्या सवाष्णीला सुद्धा जेवू खाऊ घालायचं आहे आणि तिचा सुद्धा मानसन्मान करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तिला तुमच्या यथाशक्तीप्रमाणे साडी वगैरे देऊ शकता. जे काय सवाष्णीच्या ज्या गोष्टी असतात तर त्या सुद्धा तुम्ही देऊ शकता. बांगड्या त्या स्त्रीला तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला जे काही शक्य आहे तर त्या वस्तू तुम्ही त्या सवाष्णीला भेट म्हणून देऊ शकता. दुर्गा सप्तशतीच्या पाठाचा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि तो तुम्हाला करायचाच आहे. त्याशिवाय तुमचा जो पाठ आहे तर तो पूर्ण होणार नाही. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुमची काही अडचण आली असेल, मासिक धर्म आलेला असेल तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि कोजागरी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला तुमचे पाठ जे आहेत तर ते पूर्ण करायचे आहेत. जर तुम्ही 14 पाठांचा संकल्प केलेला असेल आणि नवरात्रीच्या काळामध्ये जर तुमचे 14 पाठ काही कारणाने किंवा मासिक धर्मामुळे जर तुमचे ते पूर्ण होऊ शकलेले नसतील तर मग तुम्ही ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत 14 पाठ पूर्ण करायचे आहेत. आणि कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी जर तुमचे 14 पाठ पूर्ण झाले तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हवन हा करायचा आहे आणि एखादी कुमारिका सवाशीण स्त्री तिला बोलून तुम्हाला तिचा मान सन्मान करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सांगताही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ज्या दिवशी तुमचे पाठ पूर्ण होणार आहे तर त्या दिवशी तुम्हाला पूर्णांच्या दिव्यांनी ग्रंथाची आणि देवीची आरती करायची आहे, पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन किंवा सांगता करायचे आहे.
आता हवन करण्यासाठी तुम्हाला होमकुंड घ्यायचा आहे। होमकुंड तुम्हाला कोणत्याही ज्या ठिकाणी देवाचं सामान मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला तो मिळून जाईल। आता हा जो होमकुंड आहे तर तो तुम्हाला मातीचा घ्यायचा आहे किंवा मग तो तुम्हाला तांब्याचा घ्यायचा आहे। जर्मनीचा तुम्ही घेऊ नका, म्हणजे जो ॲल्युमिनियमचा होमकुंड असतो तो तुम्हाला घ्यायचा नाहीये। तांब्या पितळाचा तुम्हाला घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये सकारात्मक ऊर्जाची शक्ती असते। त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर तो तुम्ही तांब्याचा किंवा पितळेचा घेण्याचा प्रयत्न करा, किंवा अगदी तुम्ही मातीचं भांड सुद्धा घेतलं तरीही चालेल, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हवन करू शकता। तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये तो मिळून जाईल तर, किंवा तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामधून सुद्धा तुम्हाला मिळेल तर त्या ठिकाणाहून तुम्हाला आणायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक हवन पुडा लागणार आहे, तर तो सुद्धा तुम्हाला एखाद्या पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये मिळेल, किंवा मग तुम्ही स्वामी समर्थ केंद्रातून सुद्धा तुम्ही तिथून आणू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला समिधा लागणार आहेत, आणि त्याच्यासोबत तुम्हाला जर तुम्ही नारळ असेल, नारळाच्या शेंड्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही समिधाच्या ठिकाणी वापरू शकता, जर तुम्हाला समिधा मिळाल्या नाहीत तर। यासोबतच तुम्हाला त्या हवनपुड्यासोबत मिक्स करण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, त्यानंतर साखर घ्यायची आहे, पांढरे तीळ घ्यायचे आहेत, त्याच्यासोबतच आपल्याला शुद्ध गाईचं तूप सुद्धा घ्यायचं आहे एका वाटीमध्ये। तर शुद्ध गाईचे तूप हे हवनासाठी अतिशय आवश्यक आहे। तुमच्या घरामध्ये जर तूप नसेल तर ते तुम्ही नक्की विकत आणा। त्यानंतर हे सर्व साहित्य तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घ्यायचं आहे। शुद्ध गाईचं तूप सुद्धा तुम्हाला वेगळं घ्यायचं आहे। हवन सामग्री किंवा होमपुडा जो आहे ज्याला आपण म्हणत असतो, तर त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ घालायचे आहेत, पांढरे तांदूळ जे आपण घेतलेले आहे, समिधा घेतलेला आहे, तर या सर्व एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर जो हवन कुंड आहे तर तो घ्यायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला हवन कुंडामध्ये सर्वप्रथम तुम्हाला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला हवन कुंड जो आहे तर तो त्याच्यावर ठेवायचा आहे, कारण हा जो हवन कुंड आहे तर त्यामध्ये तो गरम होऊ शकतो, फरशी पण गरम होऊ शकते। त्यासाठी तुम्ही एखादी वीट किंवा पाट घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तो हवनकुंड ठेवायचा आहे। आता याच्यावरती सुद्धा आपल्याला छान स्वस्तिक वगैरे काढायचं आहे, त्याच्यावरती तो हवनकुंड ठेवायचा आहे। मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्याभोवती माळा ठेवायच्या आहेत, तुम्ही गजरे ठेवू शकता, सुशोभित तुम्हाला या हवनकुंडाला करायचं आहे। देवीला अतिशय प्रिय आणि अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे। त्यामुळे आता आपल्याला हवनकुंडामध्ये सर्वप्रथम थोडीशी माती टाकायची आहे। सर्व साहित्य तुम्हाला पेटवल्यानंतर खूप कुंड हा गरम होऊन जातो, त्यामुळे तुम्हाला गाईच्या ज्या गौऱ्या असतात तर त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत। त्यानंतर आपण ज्या समिधा आणलेल्या आहेत तर त्या समिधा टाकायच्या आहेत। त्यानंतर तुम्ही खाली पेपर सुद्धा थोडासा यामध्ये टाकला तरीही चालेल, पेपर हा पेट घेण्यासाठी मदत करतो, त्यामुळे तुम्ही थोडासा पेपरचे तुकडे सुद्धा यामध्ये टाकू शकता। आणि अशा पद्धतीने सर्व तयारी तुम्हाला ही करायची आहे, आणि घरातील सर्व सदस्यांनी मिळून जर हा हवन केला तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात। तसंही उद्या रविवार आहे, आणि रविवार असल्यामुळे सर्वजण घरीच असतात, तर त्यामुळे सर्वांनी मिळून जर हे हवन केलं तर अतिशय उत्तम आहे। पण जर कोणाला वेळ नसेल तेवढा तर मग तुम्ही एकटीने किंवा तुम्ही नवरा बायकोनी मिळून जरी हा हवन केला तरी सुद्धा चालेल। या हवनामुळे घरामध्ये असलेली जी काही नकारात्मकता असते तर ती दूर होते, वातावरणामध्ये शुद्धीकरण होते, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की नवरात्रीचे 9 दिवस या दिवसांमध्ये देवी ही जागृत अवस्थेमध्ये आपल्या घरामध्ये वावरत असते। तिची सेवा उपासना केल्यामुळे ती आपल्यावरती प्रसन्न होते। आता हवनपुड्यातील जे साहित्य आहे तर ते तुम्हाला एखाद्या बाउलमध्ये वगैरे घ्यायचं आहे, किंवा तुम्ही एखाद्या ताटामध्ये घेतलं तरीही चालेल। त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे ते तांदूळ आहेत, पांढरे तीळ आहेत, तर ते सर्व साहित्य तुम्हाला एकत्र करून घ्यायचं आहे, आणि 99 मंत्राचं पठण करत एकाने 99 मंत्र म्हणायचा आहे, आणि बाकीच्यांनी स्वाहा म्हणून सर्व साहित्य त्या हवनामध्ये टाकायचं आहे। आता जर तुम्ही पाठात्मक म्हणजे जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करत सुद्धा हे हवन केलं तरी सुद्धा अतिशय उत्तम राहील। पण जर समजा तुम्हाला तेवढं करणं शक्य नसेल तर मग तुम्ही 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा 108 वेळेला मंत्र म्हणत तुम्ही हे हवन केलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने एकाने दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे, किंवा मग 99 मंत्र म्हणायचं आहे 108 वेळेला, आणि बाकीच्यांनी स्वाहा म्हणत त्याच्या सामग्री आहेत किंवा त्याच्या वस्तू आहेत तर त्या हवनामध्ये स्वाहा म्हणून टाकायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे हवन करायचं आहे। तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे पठणात्मक हवन करणार असाल तर तुम्हाला 2 तासाचा वेळ लागू शकतो, आणि तेवढी सामग्री सुद्धा किंवा ते जे साहित्य आहे तर ते सुद्धा तुम्हाला तितकंच प्रमाणात घ्यावं लागेल। तुम्हाला पुरेसं तूप आणि पुरेसं साहित्य ठेवावं लागेल, आणि मग तुम्हाला हवन हा करावा लागेल। जसं की तुम्हाला मी सांगितलं, समिधा असतील, गाईच्या गौऱ्या असतील तर तुम्हाला ते तेवढ्या प्रमाणामध्ये घ्यावं लागेल, आणि याची काळजी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल।
त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला 108 वेळेला 99 मंत्राचं पठण करत असाल तर तेव्हा तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते सुद्धा हवनामध्ये टाकायचं आहे. या तुपामुळे वातावरणामध्ये शुद्धीकरण होत असते, घरामधली जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते, देवीचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. शुद्ध गाईचं तूप या हवनामध्ये टाकल्यामुळे घरामधील आपलं जे वातावरण आहे तर ते पवित्रमय होत असते. त्यानंतर सगळ्यात शेवटी देवीची आवडती गोष्ट आपल्याला या हवनामध्ये अर्पण करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे खीर. तर खीर जी आहे तर ती तुम्ही शेवयाची करायची आहे आणि त्याशिवाय तुमचं जे हवन आहे तर ते पूर्ण होणार नाही. खिरीचा नैवेद्य तुमचा देवीपर्यंत पोहोचणार नाही, त्यामुळे आपल्याला खीर ही बनवायची आहे आणि त्या हवन कुंडामध्ये आपल्याला टाकायची आहे. तर अर्पण करत असताना तुम्हाला 99 मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर जोपर्यंत हा हवन सुरू राहील तोपर्यंत तुम्हाला सुरू राहू द्यायचं आहे. त्यानंतर त्यातली जी राख आहे तर ती राख तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे. त्यामध्ये आपण देवीची सेवा केलेली आहे, त्यामुळे तुमच्या घराच्या अंगणामध्ये झाडं असतील किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये ज्या काही झाडांच्या कुंड्या असतील तर त्याच्या अवतीभोवती तुम्हाला ही संपूर्ण राख टाकून द्यायची आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होईल, वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाहीत. अतिशय प्रभावशाली अशी देवीची आवडती सेवा आहे. नवरात्रीमध्ये देवीचे तत्व जागृत अवस्थेमध्ये असते आणि त्यामुळे देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येकाने घरच्या घरी हवन करायचं आहे. तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केंद्रामध्ये जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन जरी केलेले असतील तरी सुद्धा तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी, देवीचे खूप आशीर्वाद मिळवण्यासाठी हवन हे अष्टमीच्या दिवशी प्रत्येकाने घरच्या घरी करायचं आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.